एकनाथ पाटील एक राहिला आणि मराठा समाज या आरक्षणाच्या लढाईत राज्यातला हे मराठा एकत्र आला की जिंकणार आहे मराठा समाज लढाई। काय पुणे कधी पण पुढेच असतं, कधी मागे राहत। आता आम्ही त्यांच्या दारातून चाललो तर पुण्यातील बांधव स्वतःच्या हाताने कामात तुटून पडलाय आशीर्वाद द्यायला येण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर पुणे जिल्ह्यातला मराठा समाज लाखोच्या संख्येने उभा। यावेळी त्याला कामच तेवढे आता ठरवण्यापासून आम्ही तिथे कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून काय करणार। नाही आता नाही करायची वेळ येणार वाटतंय, कारण षडयंत्र करणारे गप बसले, ट्रॅप रचणारे थोडे शांत झाले। एक शेवटचा प्रश्न आलेला आहे, राजकारण आपला मार्गच नाही। मराठा समाजाला पुणे प्रमाणपत्र देण्यात यावे ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलांची। त्याच मागणीसाठी आम्ही सगळेजण मुंबईला जाणार आहोत। साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड जिल्ह्यात? साधारण ते बीड जिल्ह्यातून 7 ते 8 लाख लोक जातील। आरक्षणाची मागणी संदर्भात मनोज पाटील साहेबांनी आम्ही त्यांच्यासोबत मुंबईला निघालो। काय साहित्य सोबत घेतलंय आणि सरकारकडे काही मागणी आहे का तुमची, की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्यास सरकारने मदत करावी? सरकारकडे फक्त 2 मागण्या आहेत, एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी। बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे। मला दुसऱ्या 2-3 सरकार पूर्ण इतकी मी सामग्री माझ्यासोबत आणलेली आहे। काय नेमकी सरकारकडे बाथरूमची मागणी म्हणजे काय, अंघोळीसाठी पाहिजे का कशासाठी पाहिजे? संडाससाठी व्यवस्था पाहिजे, फक्त शिकण्यासाठी व्यवस्था झाली। काय नाव म्हटले आपलं? नाव काय? नानाजी वसंतराव पाटील जाधव। सहकार्य करायचे मग पाटलांनी आदेश देते ते आदेश मान्य करण्यासाठी आम्ही आजपर्यंत आम्हाला मराठ्याला 75 वर्षात कुणालाही आरक्षण मिळलं नाही। मी कोरगावचा नागरिक आहे, माझ्या गावची आहे परिस्थिती सगळ्यात दुनियेची सांगणार आहे। जर 70 वर्षापूर्वीचं जर सगळ्याचं रेकॉर्ड काढलं तर जे आज जी काय ओबीसी मध्ये जी आहे ती त्यांना 30-35 एकर जमिनी होत्या, मराठ्याला 100-50 एकर जमिनी होत्या, पण आज त्या जमिनी राहिल्या त्या का? आज त्या जमिनी राहिलेल्या नाही त्या। मी माझ्या गावातलं सांगतो, प्रत्येक ओबीसी माणसाला 70-75 जमिनी कुटुंबात होत्या। आमच्या कुटुंबात 100-75 जमिनी होत्या। आमच्या कुटुंबात भयंकर मोठी गरिबी माणसं असणार आहेत, ज्याचा आज पिठाला मीठ लागत नाही किंवा अन्न ज्याला मिळत नाही अशी माणसं आहेत। त्यासाठी आरक्षण आमच्या लेकरांनी शिक्षणामध्ये सवलत नाही, मराठीच्या लेकरांना शिक्षणामध्ये सवलत नाही। पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं सत्कार करतायत, त्यांचं अशा पद्धतीने उपरणं घातलं जाते, त्यांच्यासाठी
फुलांचे गुच्छ आणले जात आहेत. या ठिकाणी टोपी घातली गेली आहे. मराठा बांधवच नाही तर वेगवेगळ्या समाजातील लोक, धर्माचे लोक या ठिकाणी येऊन जरांगे पाटील यांचं स्वागत करतायत आणि त्यांना अशा पद्धतीने पाठिंबा दर्शवत आहेत. आणि त्यासोबत पोलीस या ठिकाणी कुठंतरी विनंती करतायत की तुम्ही मार्ग बदला, जेणेकरून शहरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. कारण आता जर आपण बघितलं तर लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. कॅमेरामॅनला विनंती करेल, हा सध्या अवॉइड करतोय आणि मग पुढचं बघतो, ते पण करायचा प्रयत्न. पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे. आमचं सांभाळा, तुमचं सांभाळा. जगताप डांगे चौक मार्गे जाऊ आपण. संचेती आणि रुबी हॉल ते वाचल, पेशंटला त्रास होणार नाही. बाहेरून जाऊ. पाटील साहेब काय म्हणतात पोलीसवाले? त्यांचं म्हणणं आहे हॉस्पिटल तिथे आहेत, पेशंटला त्रास होतो. आणि बरोबर आहे ना, नुसती रॅली घालायची आणि पेशंटला त्रास झाला पाहिजे. आणि मुंबईमध्ये जाण्याची तयारीत आहे. तर आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. हक्काचं आरक्षण आमच्या बापाचं आहे, ते मुलाचं पण आहे. अनेक लोक आडवे लागतात, ते म्हणाले आरक्षण भेटा, कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणार म्हणजे घेणार. 1 कोटी लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय, आता देवाशी पेटलेला आहे. सरासर आम्हाला आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे. ही आमची कळकळीची मागणी आहे त्यांना. काय आम्ही जेवढं शांततेत आहेत तेवढं शांतता आहेत, नंतर काय होईल तर सांगता येत नाही. आम्ही आज इथं जे जमलेलो आहोत ते केवळ जरांगे पाटलाला सहकार्य करायचं किंवा जरांगे पाटलाला जे आदेश देते ते आदेश मान्य करण्यासाठी आम्ही ते जमलो. आजपर्यंत आम्हाला मराठ्याला 75 वर्षात कुणालाही आरक्षण मिळलं नाही. मी गोडगावचा नागरिक आहे. माझ्या गावची परिस्थिती नाही, परिस्थिती सगळ्यात दुनियेची सांगणार आहे. जर 70 वर्षापूर्वीचं जर सगळ्याचं रेकॉर्ड काढलं तर जे आज जी काय ओबीसीमध्ये जी आहे ती त्यांना 30-30, 35-35 एकर जमिनी होत्या. मराठ्याला 100-50 एकर जमिनी होत्या. पण आज त्या जमिनी राहिल्या त्या का?